लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या रामकुंडावर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद झालाय। कुंभमेळ्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या आठवड्यापासून सुरू आहे। या आंदोलनात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट देत सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। शेतकऱ्यांना न्याय आणि समाधानकारक मोबदला मिळालाच पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये कुंभमेळ्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या आठवड्याभरापासून सुरू आहे। या आंदोलनाला आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट दिली आहे। यावेळी राऊत यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या, तसेच शेतकऱ्यांना योग्य आणि समाधानकारक मोबदला देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तुम्हाला आठवत असेल, साधारण एक महिनाभरापूर्वी याच प्रश्नावरती मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो होतो। या रिंग रोड साठी जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांचा विरोध असताना, आणि सकाळी घरात घुसून वृद्ध महिलांना मारहाण केली। त्या अधिकाऱ्याचं नाव काय? पवन दत्ता। IAS अधिकारी हातामध्ये दंडुका घेऊन दहशत निर्माण करतो हे मी इतिहासात प्रथम पाहिले। आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो, तिथे माझं महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली। तिकडले जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली, आणि त्यांनी सांगितलं की जबरदस्तीनं अशा प्रकारचा कोणताही आम्ही प्रयोग करणार। तरीही आज मी पाहिलं की सगळे शेतकरी आणि त्यांचे नेते उपोषणाला अजून बसले आहेत। आमरण उपोषण, साखळी उपोषण हे का चाललेलं आहे? एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांचे व्यवहारी म्हणताय, त्या 50,000 कर्जमाफी केली, दातावर फेकून देताय, आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेताय। कोणासाठी? तर बिल्डरांसाठी। भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे हे बिल्डर आहेत, आणि त्या भागात ज्यांनी जमिनी खरेदी केल्या ते IAS आणि IPS अधिकारी मोठे, त्यांच्या जमिनींना भाव मिळावा म्हणून हे रिंग रोडचा घाट घातलेला आहे। माझ्याकडे संपूर्ण यादी आहे 7/12 सह किंवा त्यांच्या कागदपत्रांसह। आता जर मी नावं वाचली तर मोठे भूकंप होते। असे या राज्यातले बडे अधिकारी, त्यांनी या जमिनी तिथे 40-40 एकर 50-50 एकर जमिनी आधीच घेऊन ठेवले। मोठे अधिकारी आहेत, अक्षरशः भूकंप होईल। मी राज्याच्या महसूल मंत्र्यांना आवाहन करतो, बावनकुळे साहेबांना, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या विषयात मी लक्ष घाल। त्यांनी आता लक्ष घातलं नसेल तर मी पुन्हा एकदा त्यांना स्वतः भेटेन शेतकऱ्यांसोबत, आणि जर नाही झालं, जर तरी नाही झालं तर हे जे ज्यांनी जमिनी घेतल्यात ना त्यांच्या घरावर शिवसेना चाल करून जाईल। खरं तर आपण खूप मोठा रामकुंडावर सुरू असलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आता राजकीय रंग घेताना दिसून येत आहे। संजय राऊत यांच्या भेटीनंतर हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना न्याय आणि योग्य मोबदला मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।